नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अंकिता गायकवाड, व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर या शेतकरी सेवाभावी संस्थेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आता आपण बघूयात की शेळी पालन भाग 3। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आजारी शेळ्यांची लक्षणे काय आहेत, तसेच त्यांचे प्राथमिक आजार कोणते आहेत, त्यांचं जंतनाशक कसं करायला पाहिजे, कुठलं करायला पाहिजे आणि त्यांचं लसीकरण। तर ही काही जे विषय आहेत आजारी शेळी म्हणा, तर याच्याबद्दल आपण ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आता आजारी शेळीची लक्षणं काय असायला पाहिजेत, मी तसं तर तुम्हाला आजारी शेळी आणि निरोगी शेळीचा फोटो पण टाकला आहे, तर तुम्ही तो फोटो बघू शकता। तर आजारी शेळी आणि निरोगी शेळी, तर या शेळींचे मी फोटो देखील टाकलेले आहेत, तर ते तुम्ही बघू शकता की या दोन शेळ्यांमध्ये काय फरक दिसतो ते। आता आजारी शेळी जी आहे तर ती शांत बसून राहते आणि तिची हालचाल मंदावते, तसेच तिचा चेहरा जो असतो तो निस्तेज असतो, पडलेला चेहरा असतो, तसेच त्वचा जी असते तर ती निस्तेज दिसते। दुसरी गोष्ट म्हणजे केस राठ उभे राहिलेले आणि तिच्या जर केसावरून जर हात फिरवला, त्वचेवरून जर हात फिरवला तर तिचा कोंडा गळतो। शरीराभोवती माशा घोंगावतात। तर कुठल्याही जनावरांमध्ये बघा तुम्ही, शेळ्यामध्ये बघा, इतर प्राण्यांमध्ये बघा, जर त्यांच्या अंगावरती जर माशी बसली तर तिथली जी कातडी आहे तर ते बरोबर हलवतात। तर जेव्हा शेळी आजारी असते तर तिच्या अंगावर बसलेली माशी देखील हलवण्याची ताकद त्या शेळीमध्ये नसते। तर रोगी शेळ्या ज्या आहेत तर त्यांची नाकपुडी जी आहे तर ती बहुतेकदा कोरडी बघायला भेटते। तर रवंथ करण्याची प्रक्रिया मंदावते, तसेच खाण्यापिण्याच्या क्रिया देखील मंदावतात। त्यांचं खाण्यावरती देखील फारसं काही असं लक्ष नसतं। दूध उत्पादन किंवा त्यांची जी दूध उत्पादन देण्याची क्षमता घटते। शेण आणि लघवीमध्ये नेहमीपेक्षा तुम्हाला फरक बघायला भेटेल। तसेच जनावरे थरथर कापतात, तोंडातून लाळ गळते आणि नाकातोंडातून पाणी येतं। तर रोगी शेळ्यांच्या शरीराचे जे तापमान आहे, तापमान, श्वसन आणि हृदयाचे जे ठोके आहेत तर ते समप्रमाणामध्ये नसतात। आता आपल्या जर नाडीचे ठोके म्हटलं तर एका मिनिटामध्ये 72 ठोके वाजतात, तसं यांचे जे ठोके असतात तर ते प्रमाणामध्ये नसतात। तर ही झाली आजारी शेळ्यांची लक्षणे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आजारी जी शेळी आहे तर ती कळपापासून वेगळी राहते, म्हणजे इतर शेळ्यांपासून वेगळी राहते। तर असं जर करत असेल तर ही जी लक्षणं जर आढळली तुमच्या शेळीमध्ये तर समजून जा की शेळी आजारी आहे। कुठला आजार झाला आहे ते तुम्हाला आता बघणं गरजेचं आहे। तर शेळ्यामध्ये प्राथमिक आजार, तर काही प्राथमिक आजार येतात। तर प्राथमिक आजारामध्ये पहिला आहे ताप, सर्दी, खोकला, तसेच हगवण, मावा, पोटदुखी आणि अपचन। तर हे जे आजार आहेत तर ताप, वातावरणातील बदल जर झाला तर देखील ताप येऊ शकतो। तर सर्दी, खोकला, हगवण, आता सर्दी म्हटल्यानंतर जर तो पण तापमानातील, वातावरणातील जर बदल घडून आला तर सर्दी होते। ताप देखील वातावरणातील बदलामुळे होतो। तसेच हगवण जी आहे तर ती वेगवेगळ्या प्रकारचा चारा खाल्ला, तिला तर तो नाही पचन झाला तर मग शेळ्यांना हगवण लागते। दुसरा आहे मावा। आता काय होतं माहिती का, उन्हाळा संपला आणि पावसाळ्याची सुरुवात झाली तर हिरवा चारा सगळीकडे उपलब्ध होतो आणि त्या चाऱ्यावरती छोटा छोटा असा मावा बसलेला असतो आणि शेळ्या काय करतात, शेंडे खात असल्यामुळे जो काही मावा आहे तर तो त्यांच्या ओठाला, जबड्याला लागतो आणि तो तिथे बसून जखम करतो। तर पावसाळ्यामध्ये हा प्रकार आपल्याला जास्त प्रमाणात बघायला भेटेल, तर हा असतो मावा। आता पोटफुगी, जर एखादं धान्य खूप जास्त प्रमाणात जर खाल्लं तर शेळ्यांना पोटफुगी होते। तसेच अपचन, मी तुम्हाला सांगितलं की अपचन कशामुळे होतं। तर आता ताप जर आली तर तुम्ही पेन किलर जे औषध आहे तर ते तुम्ही देऊ शकता। पेन किलर ही गोळी आहे तर ती गोळी तुम्ही देऊ शकता। सर्दी, खोकला आणि हगवण याच्यासाठी एन्ड्रोस्ट्रोन म्हणून औषध आहे तर ते देऊ शकता। तसेच एन्टोरोटॉस BH इंटास कंपनीचं आहे। तसेच मेरिक्विन, हे सर्दी, खोकला आणि हगवण झाले तर ही औषधे तुम्ही देऊ शकता।
तर मावा जो आहे तर त्याच्यासाठी ते खपल्या काढायच्या तुम्ही, पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने तिथली जखम जी आहे तर ती धुवून घ्यायची आणि त्याच्यावरती हिमॅक्स मलम लावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्याच्यावरती एक आयुर्वेदिक उपाय म्हणून कापूर जो असतो घरी आपण वापरतो, कापूर, हळद आणि खोबरेल तेल हे मिक्स करायचं आणि त्याचं पेस्ट केल्यासारखं करून ते तुम्ही शेळीच्या जो माव्याची जखम झाली आहे तर त्या जखमेवरती तुम्ही लावू शकता. पोटफुगी जर झाली तर बऱ्याच शेळी पालकांना माहीत आहे की पोटफुगी झाल्यानंतर काय करायचं, तर त्याला थोडंसं आपलं जे गोड तेल आहे तर ते पाजायचं. धान्य खाल्ल्यानंतर लगेच तिला पाणी नाही पाजायचं, ती पाणी पिण्यासाठी थोडंसं तरसेल पण पाणी नका पाजू. थोडंसं जर तेल पाजलं तर मग फायदा चांगला होतो. आपलं गोड तेल पाजा जे भाजीत वापरतो. अपचन जर होत असेल शेळीला तर रूमी केअर पावडर आहे, तसेच ग्राईप वॉटर देखील तुम्ही पाजू शकता. त्याच्यामध्ये पिंकू ग्राईप वॉटर, जिपला ग्राईप वॉटर असे वेगवेगळे आहेत. जर करडांना देखील तुम्ही हे दिलं तर खूप चांगलं आहे. जे काही 4-5 दिवसापर्यंत करडांनी ते दूध जर पिलं तर त्याला देखील ग्राईप वॉटर द्या, त्याच्यामुळे देखील त्यांचं पोट साफ होण्यासाठी मदत होत असते. आता जंतनाशक, आता शेळी म्हटलं तर जंत हे आलेच. तर आता हे जंतनाशक नेमकं काय आहे, तर जे काही शेळीच्या पोटामध्ये जंत असतात तर ते नष्ट करणे. तर जंतनाशक का करायचे, तर हा जो प्रश्न आहे तर तो बऱ्याच शेळी पालकांना पडतो की बाबा जंतनाशक का करायचं. तर याच्यामध्ये काय होतं माहिती का, जंताचे जर प्रमाण जर वाढले तर खाल्लेल्या शेळीच्या अंगी लागत नाही, म्हणजे तिला ते अंगी लागत नाही, तिला पचत नाही, किंवा जे काही तिनं खाल्लेलं आहे तर ते सगळं ते जंतच खाऊन घेतात. दुसरी गोष्ट म्हणजे की शेळीच्या अंगावरचे केस जातात, शेळी निस्तेज दिसते. आणि कुठल्या पण मार्केटला जेव्हा आपण जातो तर ज्या शेळीच्या अंगावरती तेज वगैरे आहे तर अशा शेळीला जास्त मागणी असते. तर जंतनाशके ही दर 3 महिन्याला दिली गेली पाहिजेत. लहान करडांना 1 महिन्यानंतरनं जंतनाशक देतात, तसेच ही दर 3 महिन्याला जंतनाशके दिली गेली पाहिजेत. जंतनाशक जे आहेत तर ते सारखं बदलू नका. कमीत कमी एक जंतनाशक निवडा आणि वर्षभर तेच जंतनाशक वापरा. तसंच काही निवडक जंतनाशकाची मी तुम्हाला नाव सांगते, जसं की आपलं हायटेक आहे, फास्मिन आहे आणि अल्बोमार आहे. तर हे 3 चांगले निवडक जंतनाशक वाटले, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितले. तर ही तुम्ही जंतनाशके देऊ शकता. आणि जे काही जंतनाशक आहे तर ते अनुभवी व्यक्तीकडून किंवा पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मदतीने तुम्ही आपल्या शेळीला जंतनाशक देऊ शकता. तर आता लसीकरण, तर मी तुम्हाला म्हटलं की शेळ्यामध्ये काही मुख्य आजार असतात, तर मुख्य आजारामध्ये लसीकरण करणं गरजेचं असतं. जर एखादा आजार जर आपल्या शेळ्यामध्ये आला तर आता एक गोष्ट म्हणजे की आपले जाधव सर आपल्याला सारखं सांगतात की सोयाबीनमध्ये तुम्ही खोडकीड आणि चक्रीभुंग्याच्या नियंत्रणासाठी रिहान्सची बीज प्रक्रिया करा, पण आपण नाही करत. आणि जेव्हा त्याचा अटॅक वाढतो तेव्हा आपण त्याच्यासाठी फवारणी वगैरे घेण्याचं बघतो. तसंच याच्यामध्ये काय आहे माहिती का, जर तो रोग येण्या अगोदर जर तुम्ही लसीकरण केलेलं असेल तर त्याच्यापासून आपल्या जनावरांना प्रतिकार शक्ती जी असते तर ती आपल्या जनावरांमध्ये तयार होते आणि तेवढा जास्त रोगाचा प्रादुर्भाव आपल्या जनावरांमध्ये बघायला नाही भेटत. तर शेळी पालन करताना शेळ्या ह्या अनेक आजारांना बळी पडतात, त्यामुळे आपले नुकसान देखील होऊ शकते. तर तसेच म्हणून लसीकरण करणे गरजेचे असते. आता आंतरविषार याला इंट्रोटॉक्सिमिया देखील म्हणतात, म्हणजे त्याला ET म्हणतो आपण. तर हा जो रोग आहे तर तो पावसाळ्यामध्ये तो जास्त होतो. कोवळे गवत शेळ्यांनी भरपूर खाल्ल्यामुळे आंतरविषार हा रोग होतो. तसेच लहान करडांना जास्त दूध पाजणे किंवा अतिकर्बयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे देखील हा जो रोग आहे तर तो होतो. तसेच मका, गहू, ज्वारी इत्यादी जास्त प्रमाणात खाल्ले. मी तुम्हाला सांगितलं की अतिकर्बयुक्त, त्याच्यामध्ये मका, गहू, ज्वारी यांचा समावेश होतो. तर लक्षणे काय आहेत बघा, की करडे हे निस्तेज दिसतात, दूध पित नाहीत, सुस्त एका जागेवर बसून असतात, त्यांना पातळ हिरव्या रंगाची संडास होते, तसेच तोंडात फेस येतो,
बाधित पिल्ले जी आहेत तर ती हवेत उडी मारून जमिनीवर पडतात. चक्कर येते, त्यांना चक्कर देखील येते. ते हवेत तर उडी मारून पडतातच, तर त्यांना चक्कर देखील येते. मोठ्या शेळ्यांमधून तोंडातून फेस येणे, तसेच लाळ पडणे, अडखळत चालणे, दात खाणे, तोल जाणे, गोल फिरणे, तर श्वास घेण्यास देखील त्रास होतो ह्या आजारामध्ये. तर याच्यावरती काय उपचार आहेत माहिती का? हा अल्प मुदतीचा आजार असल्यामुळं याच्यावर प्रभावी अशी म्हणजे की हा आजार आला आणि ह्याचं नियंत्रण करण्यासाठी असं काही औषध आहे, तर तसं काही औषध नाहीये, प्रभावी उपचार याच्यावरती नाहीये. तर पशुवैद्यकीय सल्ल्याप्रमाणे प्रतिजैविके तुम्ही देऊ शकतात, जेणेकरून आपल्या शेळीमध्ये एक प्रकारची ताकद त्या रोगाला नष्ट करण्यासाठी. तर पशुवैद्यकांच्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही प्रतिजैविके शेळ्यांना देऊ शकतात. तर त्यामुळे पोटातील विष जे आहे तर ते शोषण्याचे प्रमाण कमी होते आणि जीवाणूची वाढ होणे थांबते. तर याच्यामध्ये आणखीन एक उपचार म्हणजे की जास्त कोवळा चारा आपल्या शेळ्यांना नका टाकू, करडांना जास्त दूध पाजू नका, तसेच अतिकर्बयुक्त पदार्थ देखील आपल्या पिल्लांना, करडांना खाऊ घालू नका. अतिशय जास्त प्रमाणामध्ये खाऊ घालू नका. तर आणखीन एक याचा उपचार म्हणजे की हा रोग येण्या अगोदरच लसीकरण करणं, आपल्या शेळ्यांना लसीकरण करणं खूप गरजेचं असतं. तर याच्यावरती देखील हा उपाय आहे. आता लाळ्या खुरकूत म्हणजे FMD, फूट अँड माउथ डिसीज. तर हा जो रोग आहे तर हा रोग ज्या जनावरांमध्ये 2 खुऱ्या असणाऱ्या सर्व जनावरांमध्ये बघायला भेटतो आपल्याला. तर हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे झपाट्याने पसरतो. ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसतो, हिवाळ्यामध्ये, कारण का हा जो FMDचा विषाणू जो आहे तर तो थंड वातावरणामध्ये जास्त ऍक्टिव्ह असतो. तर याचा जो प्रसार आहे तर तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या होतो. तसेच रोगी शेळ्यांची लाळ, तसेच मलमूत्र इत्यादी दूषित झाल्याने, चारा, पाणी, दूषित हवा, तसेच रोगी शेळ्यांच्या संपर्कातील व्यक्तीद्वारे देखील होऊ शकतो. एखाद्या कळपामध्ये जर हा FMD आलेला आहे तर लाळ्या खुरकूत रोग आलेला आहे, तर मग त्या जर कळपामधील एखादी व्यक्ती जर आपल्या शेळ्यांमध्ये जर वावरून गेली तर त्या व्यक्तीद्वारे देखील या रोगाचा जो आहे तो प्रसार होतो. लक्षणे काय आहेत याची? तर आजारी जनावरास ताप येणे, तोंडामध्ये आणि खुऱ्यांच्या बेचक्यामध्ये तसेच कासेवरती फोड येणे, या फोडामुळे जनावर तोंडातून लाळ गाळतात. तसेच कालांतराने जर हे फोड जर फुटले तर तेथे जखमा होतात आणि जखमा झाल्यामुळे जनावरांना अन्न जो काही चारा आहे तर तो खाण्यास खूप त्रास होतो. तर जिभेवरील वरचा जो थर असतो जिभेचा तर तो पूर्णपणे सोलपटून निघतो. तर खुरावरही अशा प्रकारचे फोड येतात, तिथं जखमा होतात आणि प्राणी जो आपली जी शेळी आहे तर ती लंगडते. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की शेळी ही लंगडत आहे म्हणून, पण आपल्याला कळत नाही नेमकं काय आहे. तर लंगडत जर असेल तर तात्काळ लक्ष देऊन तुम्ही हे बघायला पाहिजे. यामुळे शेळ्या अन्न पाण्याचा त्याग करतात, तर त्यामुळे साहजिकच अधिक थकवा येऊन, जर अन्न पाणी जर नाही खाल्लं तर थकवा येणं हे साहजिकच आहे. त्यामुळे त्यांना रुक्षपणा देखील जाणवतो. तर करडांना या रोगाची लागण झाल्यास 90 ते 92% हे मृत्यूचे प्रमाण आहे. करडांमध्ये मृत्यूचे प्रमाण हे जास्त आहे. तर वेळीच उपचार जर केला आपण, ही जी लक्षणं आहेत तर ही लक्षणं दिसताच जर उपाय केला तर ही मर टाळणे, जी करडांची 90 ते 92% मर आहे तर ही टाळणे देखील आपल्याला सहज तर म्हणता येणार नाही, पण शक्य आहे. तर गर्भपाताची शक्यता याच्यामध्ये नाकारता येत नाही. ज्या काही शेळ्या गाभण आहेत तर त्या आपल्याला परतण्याची शक्यता खूप जास्त दिसते. तर हा आहे लाळ्या खुरकूत रोगाचा फोटो. अशा प्रकारे तोंडामध्ये फोड येतात, तिथं जखमा होतात, खुरामध्ये तशा प्रकारची जखम होते. आता मी तुम्हाला म्हटलं की हा पण एक विषाणूजन्य आजार आहे, त्यामुळे याच्यावर निश्चित असा काही उपचार नाहीये.
परंतु ज्या काही तोंडातल्या जखमा आहेत तर त्या जास्त चिघळू नयेत किंवा चिघळू नयेत म्हणून त्यावर उपचार करावे. तोंड आणि खुरातील ज्या जखमा आहेत तर त्या पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्याने धुवून घ्याव्यात. त्यानंतर तोंडातील जखमावर जंतुनाशक मलम लावावे. तसेच जखमेत आता ही खुरामध्ये होतात तर त्याच्यात जर आळ्या झालेल्या असतील तर त्याच्यावरती टर्फेटाईन नावाचं जे तेल आहे तर ते टाकून जखमेतील आळ्या काढून घ्या आणि त्याच्यावरती जंतुनाशक मलम लावा. तर टर्फेटाईन तेल टाकून टर्फेटाईन तेल टाकून त्या काढाव्यात अळ्या आणि जंतुनाशक मलम लावावे. तर पशुतज्ञाकडून शेळ्यांना प्रतिजैविके औषधं जी आहेत तर ती देऊन घ्यावी. तसेच जीवनसत्वाचे इंजेक्शन द्यावे. प्रतिबंध आजारी शेळ्यांना निरोगी शेळ्यांपासून लांब ठेवावी. ज्या काही शेळ्यांना FMDची लक्षणे दिसत आहेत, FMD हा रोगाची लागण झाली आहे तर त्या शेळ्यांना इतर शेळ्यांपासून वेगळं ठेवा, जेणेकरून तो जो FMDचा विषाणू आहे तर तो इतर शेळ्यांमध्ये नाही जाणार. तर त्यांची व्यवस्था वेगळीकडे करा. त्यांना वेगळं स्वतंत्र चारा पाणी द्या. तर आपल्या भागात जर या रोगाची लागण झाली तर नवीन शेळ्यांची जी खरेदी करतो आपण तर ती शेळ्यांची खरेदी करणं देखील टाळा. शेळ्यांना दरवर्षी सप्टेंबर आणि मार्च या महिन्यामध्ये लसीकरण करून घ्या. आता गोट पॉक्स म्हणजे आपण त्याला देवी आजार म्हणूयात. तर गोट पॉक्स हा संसर्गजन्य आजार आहे. हा सर्व वयोगटाच्या शेळ्यामध्ये बघायला भेटतो. तर करडांमध्ये हा आजार अतिशय घातक असतो. जे काही लहान करडं असतात तर त्यांच्यामध्ये हा आजार खूप घातक आहे. साधारणपणे डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान या रोगाचा प्रादुर्भाव जो आहे तर डिसेंबर ते फेब्रुवारी मध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त तुम्हाला बघायला भेटेल. तसेच गोट पॉक्स नामक विषाणूमुळे होतो. याचा प्रसार प्रत्यक्ष संपर्क आल्यामुळे होतो. आता बाकींचा जो कसा लाळ्या खुरकूतचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क आल्यामुळे होतो तर या जो रोगाचा प्रसार आहे तर तो प्रत्यक्ष संपर्क जर आला तर होतो. तर बाधित खाद्य आणि पाणी याद्वारा देखील या आजाराचा प्रसार होतो. तर लक्षणे काय असतात बघा याच्यामध्ये. या आजारामध्ये खूप ताप येतो. शेळ्यांना ताप खूप जास्त प्रमाणामध्ये येतो. शेळ्या चारा कमी प्रमाणामध्ये खातात. ओठ, नाकपुड्या, कान, सड आणि क्वचितच शेपटीखाली गाठी येतात. तसेच तेथे गाठी आल्यानंतर त्या तिथे खपल्या तयार होतात आणि खपल्या ह्या जाड मोठ्या असतात. तसेच नाकातील व्रणामुळे श्वास घेण्यास देखील शेळ्यांना त्रास होतो. तसेच तोंडातील जे व्रण असतात तर त्याच्यामुळे चारा खाण्यास देखील त्रास होतो. कासेवरील व्रणामुळे शेळ्यांना कासदाह होण्याची शक्यता असते. करडामध्ये मरतुकीचे प्रमाण वाढते. जर मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की करडांसाठी हा रोग घातक आहे तर याच्यामध्ये देखील करडामध्ये जे मरतुकीचं प्रमाण आहे तर ते प्रमाण देखील वाढते. तर याच्यावरती जे उपचार आहेत तर हा देखील विषाणूजन्य रोग असल्यामुळे याच्यावरती प्रभावी असा काही उपचार नाहीये. परंतु तुम्ही डॉक्टरांच्या मदतीने पशुतज्ञाच्या मदतीने प्रतिजैविकांचे इंजेक्शन देऊन घ्या. ताप कमी होण्यासाठी डॉक्टरांच्या मदतीने तापनाशक तुम्ही देऊन घ्या. तर आजारी शेळ्यांना कळपातून वेगळे करा. ज्या काही शेळ्यांना गोटपॉक्स झालेला आहे, देवी आजार झाला आहे तर त्यांना कळपातून वेगळे करा. ज्या काही शेळ्या दगावल्या आहेत तर त्यांना जाळून टाका किंवा त्यांना पुरून टाका. वर्षातून एकदा डिसेंबर महिन्यात शेळ्यांना प्रतिबंधक लसीकरण करून घ्या. आता याच्यामध्ये देखील तुम्हाला गोटपॉक्सचं लसीकरण करणं तितकंच जास्त गरजेचं आहे. तर हे बघू शकता तुम्ही गोटपॉक्स देवी आजार हा कसा आहे. हे असं नाकामध्ये व्रण होतात. डोळे देखील यांचे बघा कसे लाल लाल दिसत आहेत. अंगावरती तशा गाठी येतात. तर PPR पेस्टिडेज पिटिट्स आणि पेस्टिडेज पिटिट्स रुमिनंट्स
हा जो रोग आहे PPR, तर याला आपण शेळ्याचा प्लेग देखील म्हणतात. तर ह्याची जी सुरुवात आहे तर ती अगोदर आफ्रिका खंडामध्ये झाली आहे. तर आफ्रिका खंडामधून परत नंतर हा जो रोग आहे तर याचा प्रसार होत होत राजस्थानमध्ये आला आणि राजस्थानमधून आपल्या भारतामध्ये आला, भारतातून राजस्थानमध्ये, आणि राजस्थानमधील जी शेळी आहे शिरोही, तर हिच्या संपर्कामधून आपल्या राज्यामध्ये या PPR रोगाची लागण झाली. तर याला शेळ्यांचा प्लेग सुद्धा म्हणतात. आता PPR यामध्ये काय होतात माहिती का, पूर्ण तोंडामध्ये फोड येतात, पूर्ण आतड्यापर्यंत इन्फेक्शन होत असतं. तर शेळ्या चारा खात नाही, लाळ गळते, शेळ्या अशक्त होतात. तसेच अचानक ताप आल्याने शेळ्या उदासीन झापड आल्यासारख्या दिसतात. अचानकच ताप येतो त्याच्यामुळे उदासीन झापड असते, तर ती उदासीन झापड आल्यासारखी दिसते. डोळे नाकातून सुरुवातीला पातळ आणि नंतरनं जाड असा पिवळसर स्त्राव बाहेर येतो. तसेच श्वास घेताना त्यांना खूप त्रास होतो. दुसरी गोष्ट म्हणजे शेंड्या बाहेर लेंड्या टाकत असताना त्यामधून रक्त गळते. शेळ्या बाहेर लेंड्या टाकत असताना रक्त बाहेर येते. उपचार, डॉक्टरांच्या याच्यावरती उपचार म्हटलं तर डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रतिजैविके देऊन वेदनाशामक इंजेक्शन 3 ते 5 दिवसांसाठी द्यावी लागतात. तर हा 3 ते 5 दिवसाचा एक कोर्स आहे, तर त्याच्यासाठी ते 3 ते 5 दिवस इंजेक्शन द्यावी लागतील. तसेच तोंडातील जखमा ह्या पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने धुवून घ्या आणि त्याच्यावरती जंतुनाशक जे काही डॉक्टर सांगतील मलम, तर तो मलम लावा. आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निरोगी शेळ्यामध्ये लसीकरण करणं हाच एकमेव पर्याय आहे. 3 महिने किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व करडांना लसीकरण द्यावे. 3 महिने किंवा त्यापेक्षा जे काही जास्त वय झालेलं आहे तर त्या शेळ्यांना तुम्ही हे गोटपॉक्सचं लसीकरण करून घ्या. तर ही लस 3 वर्षातून एकदा करावी लागते. 1 मिलीचा हिचा डोस आहे. तर लसीकरण करताना एक काळजी घ्या, डॉक्टरांच्या मदतीने किंवा अनुभवी व्यक्तीच्या मदतीनेच करा. स्वतः वगैरे इतरांचं बघून वगैरे नका करू, कारण का थोडंसं जरी लसीकरण करताना काही झालं तर आपली शेळी दगावू शकते. त्याच्यामुळं लसीकरण करताना वगैरे रिस्क नको. हे बघू शकता तुम्ही PPRचे फोटो. तर अशा प्रकारे हे तोंडामध्ये येतात, पूर्ण आतड्यामध्ये याचे जे आहे ते इन्फेक्शन होतं. आता न्यूमोनिया हा जो आजार आहे तर तो मी तुम्हाला प्राथमिक आजारामध्ये सांगितलं की शेळ्यांना सर्दी होते. तर सर्दी होते, तर ह्या सर्दीकडे जर आपण नाही बघितलं की म्हटलं की जाऊ द्या सर्दीचे, आपण जर असं म्हणून सोडून दिलं तर नाही जमणार. त्या सर्दीचं रूपांतर न्यूमोनियामध्ये होतं. तर याचा जो प्रसार आहे तर तो पावसाळा आणि हिवाळा याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळतो. जीवाणू, विषाणू व बुरशी यांच्याद्वारे याचा प्रादुर्भाव होतो. तसेच वातावरणात अचानकपणे होणारा बदल, शेळ्यांना जास्त थंडी असलेल्या जागेवर बांधणे. शेळ्यांना जी आहेत तर ती जिथं जास्त थंडी आहे तर अशा ठिकाणी बांधणे. तसेच इत्यादी कारणामुळे शेळ्यांना न्यूमोनिया होतो. मी तुम्हाला सांगितलं की सर्दीवरती देखील आपण जास्त दिवस नाही लक्ष दिलं तरी देखील होतो. लक्षणे काय आहेत याची न्यूमोनियाची? शेळ्यांना भरपूर ताप येतो, त्या चारा खाणे बंद करतात, शेळ्या ठसकतात, त्यांच्या नाकातून चिकट पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचा स्त्राव बाहेर येतो, त्यामुळे त्यांना श्वसन करण्यास त्रास होतो. तर उपचार, आजारी शेळ्यांना ताप येतो त्यामुळे ताप कमी करण्यासाठी जी काही इंजेक्शन असतात तर ते इंजेक्शन, औषध म्हणा तर ते द्या. वेदनाशामक इंजेक्शन द्यावीत. आजारी शेळ्यांच्या प्रतिबंधासाठी वातावरणातील बदलांपासून बचाव करावा. शेळ्यांना थंडीपासून जर वाचवायचं असेल तर जे काही 500-1000 वॅटचे जे बल्ब असतात जेणेकरून आपल्या गोठ्यामध्ये ऊर्जा निर्माण करतात तर हे तुम्हाला लावायचे आहेत, जेणेकरून बाहेरील काही जे वातावरण आहे थंड तर त्याचा आपल्या गोठ्यातील शेळ्यावरती काही परिणाम नाही होणार.
आजारी शेळ्यांच्या प्रतिबंधासाठी वातावरणातील बदलांपासून बचाव करावा. शेळ्यांना थंडीपासून संरक्षण भेटण्यासाठी जे काही 500-1000 वॅटचे बल्ब असतात तर ते तुम्ही लावा, जेणेकरून बाहेरील जी थंडी आहे, थंड वारा आहे, तर त्याचा जो परिणाम आहे तर तो आपल्या गोठ्यातील शेळ्यावरती होणार नाही याची काळजी घ्या. तसेच आजारापासून शेळ्यांचे संरक्षण करता येईल असं तुम्हाला एक ऊर्जा किंवा तुम्ही स्वतःच्या देखरेखीखाली, त्याला आपण नियंत्रणाखाली असं म्हणू, शेकोटा देखील तुम्ही शेडमध्ये करू शकता. तर हा असा आजार आहे. आता आपण बघूयात की लसीकरणाचा कालावधी. तर लसीकरणाचा कालावधी PPR, तर PPRची जी लस आहे तर ती तुम्ही डिसेंबर ते जानेवारीमध्ये द्या. 1 मिलीचा डोस असतो या लसीचा, ती कातडीखाली देतात. एकदा जर का आपण ही लस जी आहे तर ती 3 वर्षातून एकदा देतात. दुसरी आहे आंतरविषार, याला आपण ET म्हणतो. तर ही जी लस आहे तर ती एप्रिल-मे पावसाळ्याच्या अगोदरच देतात. तर 2.5 मिली ह्या जो लसीचा डोस आहे तर तो 2.5 मिली आहे. ही देखील लस आपल्याला कातडीखाली द्यायची आहे. आता यामध्ये तुम्हाला बूस्टर डोस जो आहे तर तो द्यायचा आहे. आता तुम्ही जर ETची लस दिली आपल्या शेळ्यांना तर रिपीट तीच जी लस आहे तर ती तुम्हाला 15 दिवसानंतर द्यायची आहे. याच्यामध्ये एक ET आणि TT म्हणजे आंतरविषार आणि धनुर्वात असं दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेल्या ज्या लसी आहेत तर त्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. जर लस तुम्ही शेळ्यांना दिली तर आंतरविषार देखील लस लागू होईल आणि धनुर्वातीची देखील लस आपल्या शेळ्यांना लागू होईल. तर याचा जो डोस असतो तो डॉक्टरांना विचारून किंवा डॉक्टरांच्या मदतीने तुम्ही हे लसीकरण करू शकता. तर ही जर लस दिली तर 1 वर्ष आपल्या शेळ्यांमध्ये ह्या लसीचा जो कालावधी आहे तर तो हे लस 1 वर्षातून एकदाच देतात. देवी गोटपॉक्स, तर ही जी लस आहे तर ती डिसेंबर महिन्यामध्येच देतात. तसेच 0.5 मिली कानाच्या खाली. तसेच ही जी लस आहे तर ती वर्षातून एकदाच देतात, मी तुम्हाला सांगितलं. लाळ्या खुरकूत जो रोग आहे तर याची लस वर्षातून 2 वेळा करावी लागते. एक म्हणजे की एप्रिल आणि दुसरा म्हणजे ऑक्टोबर. तर 1 मिली ह्या लसीचा डोस आहे. ही लस स्नायूमध्ये दिली जाते. तसेच 6 महिन्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की वर्षातून 2दा द्यायला पाहिजे. घटसर्प हा जो रोग आहे तर या लसीकरणाचा जो कालावधी आहे म्हणजे महिना आहे तर मे मध्ये किंवा जूनमध्ये तुम्ही घटसर्पाचं लसीकरण करायला पाहिजे पावसाळ्या अगोदरच. तर 1 मिली कातडीखाली ह्याचा देखील डोस जो आहे लसीचा तर तो 1 मिली आहे, कातडीखाली लस द्यायची असते. तर जो शेळ्यांमध्ये फऱ्या रोग येतो तर फऱ्यावरती देखील एप्रिलमध्ये याची जी आहे तर ती लस करून घ्या. तर पावसाळ्याच्या अगोदरच लस करावी लागते. 1 मिली कातडीखाली याचा डोस आहे. तर 1 वर्ष तर वर्षातून एकदाच ही लस करावी लागते. तर हे झालं लसीकरण करताना तुम्ही जेव्हा नवीन लस देतायत शेळ्यांना तर तेव्हा डॉक्टरांच्या मदतीने किंवा ज्यांना कोणाला पशुतज्ञ असतात तर त्यांच्या मदतीने तुम्ही लसीकरण करून घ्या. स्वतः घरच्या घरी लसीकरण करण्याचा प्रयत्न नका करू. जरासाही डोस मागे पुढे झाला, जास्त कमी झाला किंवा चुकीच्या ठिकाणी जर दिला गेला तर आपली शेळी जी आहे तर ती दगावू शकते. मी तुम्हाला सांगितलं प्राथमिक आजार, नंतरनं शेळ्यांचे मुख्य आजार, परत नंतरनं जंतनाशक का दिली पाहिजेत याच्याबद्दल आपण सगळी माहिती बघितली. हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला कारण का आपण शेळ्यांना योग्य चारा व्यवस्थापन करत आहेत, त्यांचं गोठा बांधणी व्यवस्थापन चांगलं आहे, तर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं देखील तितकंच जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवला. तर या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला ज्या काही अडचणी वगैरे असतील तर त्या तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. तर आता आपण पुढील भाग जो आहे चौथा भाग, शेळीपालनाचा चौथा भाग, तर यामध्ये
शेळीपालनाचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, शेळीपालन अपयशी ठरण्याची काय कारणं आहेत, तसेच त्यांच्यावरती खर्च किती होतो, त्याच्यापासून उत्पन्न किती येतं आणि त्याचं विक्री व्यवस्थापन कसं आहे, तर याच्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये बोलूयात. तर तोपर्यंत तुम्हाला धन्यवाद.